निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षामध्ये उफाळून आलेली बंडखोरी आणि घाऊक पद्धतीनं सुरू असलेल्या पक्षबदलाचे वारे सध्या जोरात वाहत आहेत. त्यामुळे निवडणुकांचा मुख्य उद्देशच जणू बाजूला पडला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान मतदारांनी उमेदवारांच्या पक्षाकडे पाहून मतदान करावं की उमेदवार पाहून मतदान करावं असा पेच त्यामुळे निर्माण झाला. पुण्यातल्या सगळ्याच पक्षामध्ये अभूतपूर्व गोंधळ आहे. या सगळ्या गोंधळावर तज्ज्ञांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी. राज्यभरात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांना काही अर्थ उरलाय का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सर्वच पक्षात उफाळून आलेली बंडखोरी. ही बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्ष अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करत नाहीयेत. तर काही पक्षांना अपेक्षा आहे की इतर पक्षातील तगडे उमेदवार ऐनवेळी त्यांना आयात करता येतील. मात्र या सर्वांमुळे लोकांचे प्रश्न, स्थानिक प्रश्न बाजूला पडलेत. यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पुणे महापालिकेसमोर पुण्यातील काही सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आहेत आणि पुणे महापालिका कव्हर करणारे काही पत्रकार देखील आहेत. सुरुवात करूया विवेक वेलणकर सरांपासून. सर, अनेक निवडणुका आपण पाहिल्या. 2007च्या निवडणुकीमध्ये BRTSचा मुद्दा होता. 2012च्या निवडणुकीमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे होते. वाहतूक असेल, पाणी असेल. या निवडणुकीमध्ये किमान असे प्रश्न चर्चेला तरी आलेत आतापर्यंत असं दिसतंय की फक्त हा या पक्षात जाणार का तो त्या पक्षात जाणार एवढ्यावरतीच आतापर्यंत सुरू आहे? नाही, मुळात मुद्द्यांवर ही निवडणूक लढली जातही नाही, जाईल असं वाटतही नाही आहे. प्रत्येकजण फक्त आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील आणि मग त्याकरता साम दाम दंड भेद आणि कमरीचं सोडून डोक्याला गुंडाळून मिळतील तसेच उमेदवार गोळा करणे आणि आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे, याच खटपटीत सर्व पक्ष आहेत. आणि त्यामुळे जनतेला आपण काही देणं लागतो, जनतेचे काही प्रश्न आहेत ते आपण मांडू इच्छितो, त्याच्यावर आपण काय करणार हे सांगू इच्छितो, ह्याची कोणालाही काहीही खंत सोयरसूतक राहिलेलं नाही. त्यामुळे सगळ्यात जास्त कन्फ्यूज आत्ता राजकीय पक्षांपेक्षा जनता आहे की पक्षाकडे बघून निवडावं का उमेदवाराकडून बघून निवडावं का नंतर हे गळ्यात गळे कोणाच्या कोण घालेल हे आजच्याच उदाहरणावरून त्यांना पुढचं कळत नाहीये. आणि त्यामुळे जनतेला बहुतेक जे प्रश्न 12 साली होते तेच आत्ताही भेडसावत आहेत आणि तेच 22 पर्यंत भेडसावत राहतील अशी आत्ता परिस्थिती आहे. जी काही चर्चा चालू आहे म्हणजे भाजपमध्ये तिकीट कोणाला मिळणार, प्रत्येक आमदारांना त्यांच्या समर्थकांना तिकीट द्यायचंय, खासदार संजय काकडेंचा एक गट आहे, पालकमंत्री गिरीश बापटांचा एक गट आहे. काय चाललंय नक्की भाजपमध्ये आता? वास्तविक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तिथल्या स्थानिक प्रश्नांवरती व्हायला पाहिजेत. परंतु आपण मागील काही निवडणुका जर बघितल्या तर प्रश्नांपासून ह्या निवडणुका ह्या दूर होत चालल्यात आणि फक्त आपली सत्ता कशी येईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. म्हणजे सध्या व्हॉट्सअपवरती खूप छान टिप्पणी फिरतीये की ते राजकीय पक्ष सध्या काय करतात तर ते फक्त सत्ता सुंदरी मिळवण्यासाठी धडपड करतात. इतकी मार्मिक टिप्पणी आता लोकांकडून आपल्याला ऐकायला मिळते. वास्तविक आता भाजपमध्ये इतकी साठमारी चालू आहे की त्यांच्यामध्ये गटतट पडलेले आहेत. भाजपची उमेदवारी जाहीर करताना एक त्यांची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधून त्यांनी ती संघाला यादी दाखवली जाते आणि त्यानंतर ती पुढे प्रदेशाध्यक्षांकडे जाते. परंतु यावेळी त्यांनी कशी यादी न दाखवता थेट प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली आहे. त्यामध्ये अनेक जणांची नावं कापलीत, निष्ठावंतांना दूर ठेवलं गेलेलं आहे आणि बाहेरचे जे लोक पक्षामध्ये घेतलेत त्या लोकांना तिथे उमेदवारी दिली जाईल असं प्राधान्य त्यांना दिलं जाते. त्याबद्दल पालकमंत्र्यांविषयी प्रचंड नाराजी आहे. सगळे आमदार त्यांच्यावरती नाराज आहेत, खासदारही नाराज आहेत आणि अशा परिस्थिती भाजप कसं तोंड देणार या निवडणुकीला हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. ही झाली भाजपची परिस्थिती. आपण काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या गोंधळाकडे वळूयात. कारण आघाडी होणार का हे अद्याप स्पष्ट नाहीये आणि झाली तरी उमेदवारी कोणाला मिळणार हेही हा आणखी त्याच्या पुढचा भाग झाला. आपण गेल्या जवळपास 2 आठवड्यापासून पाहतोय की पुण्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा सुरू आहे. सातत्याने बैठका होत आहेत. पुण्यातले पदाधिकारी असतील, राज्याचे पदाधिकारी एकमेकांशी चर्चा करतायत. पण आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे काही तास उरलेत, 1 दिवस उरलाय. अद्यापही आघाडीचा निर्णय झालेला नाहीये. याच्यातील धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही पक्ष हे जाहीर करायला तयार नाहीत की आमची आघाडी तुटली आहे किंवा हे झाली आहे. कारण या सगळ्यांना भीती आहे की आघाडी झाल्याचं जरी जाहीर केलं तरी आपल्या पक्षात बंडखोरी होऊ शकते, अन्य पक्षांना उमेदवार मिळू शकतात. त्यामुळं दोन्ही पक्षांनी जाणून बुजून आघाडीचं घोंगडं भिजत ठेवलं आहे आणि आयत्यावेळी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीला भीती आहे बंडखोरीची, परंतु शिवसेनेने त्यांची यादी जाहीर केलेली नाहीये. शिवसेनेला अपेक्षा आहे की ऐनवेळी काँग्रेस आणि भाजपमधल्या ज्या तगड्या म्हणवणाऱ्या अशा उमेदवारांना उमेदवारी मिळणार नाही, ते आपल्याला ऐनवेळी आयात करता येतील. बरोबर आहे, कारण आतापर्यंत शिवसेना 60 ते 65 जागांवर लढायची. युती 25 वर्षाची असल्यामुळे बरेच ठिकाणच्या शिवसेना शाखा बंद झाल्या किंवा वीक झाल्या. ऐन वेळेस 162 उमेदवार म्हणजे तब्बल 100 उमेदवार जास्त उभे करायचे. संघटन बांधणी किंवा आता जे तगडे उमेदवार या निवडणुकीत प्रमुख 5 पक्ष, आता प्रत्येक पक्ष जर स्वबळावर लढणार असेल तर 800 उमेदवार लागणार आहे. आणि जे नगरसेवक आहेत ते आतापर्यंत 150-150च्या आसपास होते.
त्यामुळे तगडा उमेदवार कसा असावा, तर आयते नगरसेवक किंवा चांगले उमेदवार दुसऱ्या पक्षातनं मिळाले तर शिवसेनेचं निश्चित लक्ष दिसतंय त्याच्यावर. सोमवारी या यादी प्रसिद्ध होणार होती, शहरप्रमुखांनी जाहीर केलं होतं. 2 दिवसापूर्वी त्यांची मातोश्रीवर बैठक सोमवार झाला, मंगळवार झाला, बुधवार झाला, आज गुरुवार आणि उद्या शेवटचा एक दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर असं दिसतंय की भाजपमध्ये जे आता भाजपचा उमेदवार आला शिवसेनेत तर तो वेगळा मेसेज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने देता येईल अशी काही स्ट्रॅटेजी दिसते. आणि त्यांनी असं ठरवलंय की थेट उमेदवाराला सांगून त्यांनी अर्ज भरायला सांगितलेलं आहे, पण अजून तशी काही नावं दिसत नाहीत कोणाची. ही झाली या 4 प्रमुख पक्षांची परिस्थिती. मनसेची अवस्था खरं तर इतर कोणत्याही शहराप्रमाणे पुण्यामध्ये वाईट आहे. 7 ते 8 नगरसेवक आत्ताच त्यांना सोडून गेलेले आहेत, परंतु मनसेने त्यांची यादी होल्ड केलेली आहे, जाहीर केलेली नाही, कारण मनसेला अपेक्षा आहे की इतर पक्षातील कोणी नेते आपल्याकडे घेता येतील. मनसेची पहिल्यापासूनच भूमिका ही संभ्रमावस्थेची राहिली आहे, कारण मनसेच्या मुलाखती जेव्हा झाल्या त्याच्यानंतर त्यांची यादी तयार होती, पण युती होतीये का नाही याची ते वाट बघत होते आणि ते सगळे संभ्रमावस्थेतच होते. वास्तविक बघितलं तर विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे होतं, म्हणजे जेव्हा इथे सत्ता आली तर त्याच्यानंतर दुसरी सत्ताही त्यांच्या ह्याच्यात होती, पण त्यांच्या नगरसेवक पदाचं दोघांचं रद्द झाल्यामुळे त्यांचं विरोधी पक्षनेते पद पण गेलं. खरं बघायला गेलं तर 2012 साली त्यांच्या हातात खूप मोठ्या नगरसेवकांची यादी आली आणि खूप मोठी त्यांची बूम झाली होती, इंजिन खूप जोरात फिरलं होतं. पण आता तशी परिस्थिती त्यांची दिसत नाही आहे. त्यांना ते स्वतःच इतके संभ्रम असतात की यादी जाहीर करायची का नाही, आपल्या पक्षात हे आहेत का नाही यादीतले लोक, ही त्यांच्यामध्ये अजून संभ्रम. मनसे हा लास्ट ऑप्शन असणार आहे बऱ्याच उमेदवारांसाठी. आता ह्या सगळ्या पक्षांची आपण परिस्थिती पाहिली, जवळपास सारखीच आहे, परंतु हे सगळं होत असताना एखाद्या उमेदवाराला जर उमेदवारी अर्ज भरायचा आहे तर ऑनलाईन भरण्यासाठी जवळपास 3.5-4 तास लागतात आणि हा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यानंतर त्याला AB फॉर्म सबमिट करायचा आहे. तर ही सगळी प्रक्रिया काय आहे आणि राजकीय पक्षांना कशा प्रकारे एक त्यांच्या हातामध्ये एक हे आलेलं आहे की बंडखोरी टाळता यावी. नाही, सगळ्याच पक्षांना बंडखोरीचा उमेदवार नसल्यामुळं बंडखोरी हे अपरिहार्य आहे. भाजपलाही ती मान्य आहे, शिवसेनेलाही मान्य आहे, NCPलाही मान्य आहे, काँग्रेसलाही मान्य आहे. पण आता त्यात इलेक्शन आयोगाने काल एक निर्णय घेतला आहे की AB फॉर्म जो आहे तो राजकीय पक्ष महापालिका आयुक्तांकडे सबमिट करू शकतात. आता प्रश्न असा आहे, जर यादी जाहीर केली तर बंडखोरी वाढणार, AB फॉर्म बाय हँड उमेदवाराला दिले तरीही बंडखोरी वाढणार. त्यामुळे आता इलेक्शन आयोगाच्या निर्णयाचा फायदा घेत जवळपास सगळेच राजकीय पक्ष उद्या महापालिका आयुक्तांकडे त्यांचे AB फॉर्म देणार. पण त्याचवेळी पक्षांनी आणखीन एक बंडखोरी टाळण्यासाठी काय केलंय, उमेदवाराला सांगितलं तू पक्षाचाही एक फॉर्म भर आणि एक अपक्ष म्हणून भर. म्हणजे उद्या दुपारी म्हणजे साधारणतः 3 तारखेला 3 वाजता यादी भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच्या पूर्वीच AB फॉर्म सबमिट करायचा आहे. आता जर उद्या उमेदवाराला सबमिट करायला मिळाला नाही आणि तो फॉर्म आयुक्तांकडे गेला तो उमेदवाराला ही मुदत संपेपर्यंत हे कळणार नाही की आपल्याला AB फॉर्म मिळाला आहे किंवा नाही मिळाला आहे. त्याच्यामुळं आपोआपच एकदा मुदत संपून गेली की उमेदवाराला दुसऱ्या पक्षात राहणार नाही, पर्याय राहणार नाही आणि त्याची उमेदवारी एक तर त्याला अपक्ष म्हणून लढावं लागेल किंवा मग आपला अर्ज माघारी घ्यावा लागेल. हे 2च पर्याय. काय करायचं लोकांनी, पुणेकरांनी, की आता या पक्षातला त्या पक्षात गेला, मग त्या मत कसं द्यायचं, म्हणजे त्या व्यक्तीकडे बघून द्यायचं, पक्षाकडे बघून द्यायचं. पक्षाकडे बघून द्यायचं तर काल या पक्षातला असलेला आज त्यांच्या पक्षात आलेला आहे आणि पक्षाकडे बघून द्यायचं तर तशीच परिस्थिती नाही. आता खरं म्हणजे लोकांनी एवढंच एक मनापासून केलं पाहिजे, जे पक्ष बदलून आले त्या प्रत्येकाला ठरवून पाडलं पाहिजे. म्हणजे किमान ह्याच्या पुढच्या काळामध्ये हे निवडून कोण येणार असा प्रश्न येऊ शकतो की सगळ्यांना नाही. काय सगळ्याच पक्षामध्ये आयाराम गयारामांची म्हणजे प्रचंड फौज झाली. त्या विभागामध्ये जो निष्ठा बाळगून आहे पक्षाशी निदान, कारण जो पक्षाशी निष्ठा बाळगून नाही तो जनतेशी काय निष्ठा बाळगणार. यामध्ये एक फक्त ऍडिशन करतो की तत्व पाळणाऱ्या पक्षांनी जर गुंडांना प्रवेश दिला असेल तर अशा पक्षाचं काय करायचं, तर अशा पक्षालाही घरीच बसवलं पाहिजे नागरिकांनी, हे सगळ्यांचं मत असेल त्यावर. त्यांचं तिकीट नाही मिळालं तर जो कुठला पक्ष तिकीट देणार आहे त्यांच्याकडे ते जाणारच आहेत. मग कोणालाही तत्वांची गरज नाही, सगळ्याला उमेदवाराची गरज आहे. सध्या तरी तत्व पक्षनिष्ठा याच्याशी कोणालाही देणं घेणं नाहीये. प्रत्येक उमेदवारांनी 3 अर्ज भरलेले. सगळ्यात मतदारांनी याची काळजी घ्यावी की काम कोण करतंय, पुण्याचे प्रश्न कोण सोडतंय. मतदारांनी केवळ भावनिक लाटेवर मतदान न करता प्रत्यक्ष वस्तुस्थितीचं भान ठेवून मतदान करावं याची गरज आहे. ही सगळी मतं ऐकल्यानंतर निश्चितच आपल्या सगळ्यांचा ऐकणाऱ्यांचा गोंधळ आणखी वाढतो. हे सगळे पक्ष येत्या काही दिवसांमध्ये प्रचाराला उतरतील, प्रचार सभांमधून एकमेकांवरती आरोप करतील, आश्वासनं देतील विकासाची. परंतु या आरोपांना आणि या आश्वासनांना कितपत गांभीर्यानं घ्यायचा हा प्रश्न आहे, कारण आत्ताची परिस्थिती हेच दर्शवते की या राजकीय पक्षांना फक्त उमेदवार निवडून आणण्याशी मतलब आहे. तो उमेदवार आधी कोणत्या पक्षात होता, त्याची पार्श्वभूमी काय आहे किंवा त्या कोणत्या विचारसरणीचा आहे याच्याशी कोणत्याही पक्षाला देणं घेणं उरलेलं नाही. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी,
एबीपी माझा. पुणे.